हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. तर काल होती एकादशी, उत्पत्ती एकादशी, आळंदीची एकादशी असं त्याला बोललं जातं. कार्तिकी एकादशी झाल्यानंतर 15 दिवसांनी येते ही एकादशी. आता आमचे अण्णा हे वारकरी आहेत, त्याच्यामुळं मग ते गेले आळंदीच्या एकादशीला. तर हे पहा, इंद्रायणी नदी किती तिला पाणी आलेलं आहे. तरी आमचे अण्णा म्हणले की या नदीचं पाणी कमी झालेलं आहे, तर असं आळंदीचं दर्शन घ्या तुम्ही घरी बसल्या. आज आहे बारस, त्यानिमित्ताने दर्शन घ्या सर्वजण. पहा, बायका इकडे वारीला येतात. 4 दिवसाची वारी इकडे पण असते की 4 दिवस हे चालतात आणि 4थ्या दिवशी मग ते आळंदीला पोहोचतात 4 दिवसाची वारी करून. तर वारीचे बरेचसे प्रकार आहेत. एक आषाढी वारी, कार्तिकी वारी आणि आळंदीला येतानाही 4 दिवस मुक्काम करून मग 5व्या दिवशी लोक आळंदीला पोहोचतात. अशा प्रकारे आहे वारी. आता आमच्या अण्णा गेलते, त्यांना मी सांगितलं होतं शूटिंग काढायला. त्यांनी त्यांच्या परीनं खूप सुंदर अशी काढलेली आहे शूटिंग, त्यांचं डोकंही आलेलं आहे. तर अशा प्रकारे मग त्यांनी वारीचं शूटिंग घेतलेलं आहे. पहा किती गर्दी आहे, तुफानी गर्दी असते. आमच्या अण्णा ॲक्च्युली कार्तिकी एकादशी झाल्यावर त्याच्या दुसऱ्या दिवशी आळंदीला जाऊन तिथे जाऊन डोकं टेकून म्हणजे पाया पडून आले ते 2 तास लाईनमध्ये थांबून. पण आज लाईनमध्ये दर्शन घेणं म्हणजे जवळपास अशक्य असतं की खूप मोठ्या लाईनी असतात वगैरे आणि खूप गर्दी असते. पहा किती वारकरी वगैरे, खूप गर्दी असते. आणि आमच्या इकडे ना एक मठ पण आहे आमचा तिथे, संतराज महाराजांचा मठ, आमच्या अण्णांच्या मामाच्या गावचा तो मठ आहे त्यांच्या मामाचा. तर तिथेही तो मठ आहे. मग त्या मठामध्ये ते जाऊन थांबतात. तर अशा प्रकारे आहे आळंदीचं हे पाय, इंद्रायणी नदी. किती छान असा इंद्रायणीला नदीला पूर आलेला आहे जवळपास असा. किती सुंदर असं दिसत आहे इंद्रायणी. तुम्हाला आवाज येत असेल, आमचा शौर्य आहे, आमचा शौर्य आलेला आहे, माझ्या भावाचा मुलगा, आणि तो असा मस्ती करत आहे मध्ये मध्ये आणि त्याचा तुम्हाला आवाज येत आहे. आणि अण्णांनी अशा प्रकारे सकाळी सकाळी गेले ते, खूप अर्ली मॉर्निंग, त्याच्यामुळं कोट वगैरे त्यांनी घातलेलं अशा प्रकारे. आणि त्यांनी मग आळंदीचं दर्शन घेतलं, आळंदीला प्रदक्षिणा मारल्या आणि अशा प्रकारे वारकऱ्यांचा मेळावा होता. साधू संत येती घरा तोची दिवाळी दसरा, अशा प्रकारे हा आहे. ज्ञानेश्वर माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली तुकाराम या जयघोषात पूर्ण आळंदी दुमदुमून जाते. आणि आळंदीला असंही आपण जायलाच पाहिजे दर्शन घ्यायला. आळंदीला, देहूला खूप सुंदर असं पाहण्यासारखी ठिकाणं आहेत. आपण इतर ठिकाणी फिरायला जातो पण आपण आवर्जून असं आळंदीला जात नाही, का आवर्जून असं आपण देहूला जात नाही. आणि गाथा मंदिर देहूचं, त्याचप्रमाणे आळंदी, खूप सुंदर अशी ठिकाणं आहेत पाहण्यासारखी. तर तुम्हाला जमल्यास तुम्ही नक्की अवश्य भेट द्या आळंदीला, देहूला, खूप सुंदर असं आहे. आणि अशा प्रकारे मग होतं छान असा हे पासा व्हिडिओ काढला तुम्हा सर्वांसाठी अण्णांनी आमच्या. किती सुंदर असं दृश्य आहे. आणि असं तिथे सजावट केली ती, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली तुकाराम, त्याचप्रमाणे राम लक्ष्मण मैया, सीता मैया, अशा प्रकारे राम लक्ष्मण सीता मैयांचं तिथं ठेवलं होतं. अशा प्रकारे पालखी होती. आणि अशा प्रकारे दर्शन घ्या तुम्ही सर्वजण पावलांचं.